नमस्कार. PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स या चॅप्टरवरील PYQs पाहत आहोत. करूयात सुरुवात. क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन गिव्हन बिलो. 3 रिएक्शन दिलेले आहेत. त्या तिन्ही रिएक्शनचे आपल्याला टाइप ओळखायचे आहेत. पहिली रिएक्शन आहे कॉपर सल्फेट प्लस आयरन गिव्स आयरन सल्फेट प्लस कॉपर. मित्रांनो, हीच रिएक्शन दुसऱ्या शब्दात अशी पण विचारली गेली आहे की गिवन द केमिकल रिएक्शन फॉर आयरन नेल्स रिएक्टिंग विथ कॉपर सल्फेट. म्हणजे ही बऱ्याच वेळा रिपीट झालेली रिएक्शन आहे. तर या रिएक्शनचा टाईप सरळ सरळ असा सांगता येईल, हा जो आयरन आहे, आयरन हा कॉपरपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. आयरन इज अ more reactive than copper, therefore it displaces the copper from its copper sulfate solution. म्हणून या रिएक्शनचा टाइप, therefore the type of this reaction is single displacement or displacement reaction. Displacement reaction. सेकंड आहे ट्वाइस Mg प्लस ऑक्सिजन gives MgO. तर येथे तर या रिएक्शन मध्ये 2 रिएक्टंट आणि 1 प्रोडक्ट आहे. याचा अर्थ ही रिएक्शन कोणती असणार? कॉम्बिनेशन रिएक्शन. द रिएक्शन इन विच ओनली वन प्रोडक्ट इज फॉर्म फ्रॉम 2 or more रिएक्टंट. आणि तिसरी रिएक्शन आहे ट्वाइस KClO gives ट्वाइस KCl प्लस थ्राइस O2. तिसऱ्या रिएक्शन मध्ये एकच रिएक्टंट आणि 2 प्रोडक्ट आहेत. म्हणजेच त्या रिएक्शनचा टाइप कोणता होणार? डिकम्पोजिशन रिएक्शन. Conversion of ferrous sulfate into ferric sulfate is dash type of reaction. तर इथे Fe+2 म्हणजेच फेरस आणि Fe+3 म्हणजेच आहे फेरिक. तर हे कन्व्हर्जन होत असताना एक चार्ज वाढलेला आहे, म्हणजे Fe+2 चा झालेला आहे Fe+3. आणि कोणता चार्ज वाढलेला आहे? तर प्लस. मग प्लस चार्ज कधी येतो, धनप्रभार कधी येतो? तर जेव्हा एखादा मूलद्रव्य इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्या मूलद्रव्यावर धनप्रभार म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज येतो.
म्हणजे +2चा +3 झाला म्हणजेच Fe एक इलेक्ट्रॉन गमावला. मग इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजेच काय, तर ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजेच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर इथे हा टाईप कोणता होणार, ऑक्सिडेशन. कारण ऑक्सिडेशनचाच अर्थ होतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कंप्लीट द गिव्हन केमिकल रिएक्शन. बघा, तीच रिएक्शन आपल्याला परत दिलेली आहे आणि परत रिपीट झालेली आहे. तर या रिएक्शनमध्ये आयरन हा कॉपरला डिस्प्लेस करेल त्याच्या ॲक्वस सोल्युशनमधून, कारण तो कॉपरपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. आणि नवीन प्रोडक्ट तयार होईल FeSO4 प्लस कॉपर. आयरन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. आता एक रिएक्शन आणि त्यावर 3 क्वेश्चन दिलेले आहेत. सुरुवातीचा पहिला क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय अँड राईट द टाईप ऑफ केमिकल रिएक्शन. तर हा जो टाईप आहे तो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. इथे Na प्लस आणि Ag प्लस आहे, NO3 मायनस Cl मायनस. Na Ag ला डिस्प्लेस करतो आणि सिल्वर म्हणजेच Ag Na ची जागा घेतो. ठीक आहे. आणि नवीन प्रोडक्ट तयार होते Ag सिल्वर, AgCl, सिल्वर क्लोराईड अँड सोडियम नायट्रेट. मागच्या वेळेला AgCl किंवा सिल्वर क्लोराईडचा आपल्याला कलर विचारलेला होता. तर त्याचा कलर आहे व्हाईट. इट इज अ व्हाईट प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे जे तळाला साचते आणि जे विरघळत नाही. ठीक. सेकंड क्वेश्चन आहे, राईट द डेफिनेशन ऑफ अबाव टाईप ऑफ केमिकल रिएक्शन. टाईप कोणतं आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. याची डेफिनेशन काय होणार, अ केमिकल रिएक्शन इन विच बोथ द रिएक्टंट्स एक्सचेंज देअर आयन्स टू फॉर्म 2 न्यू कंपाऊंड्स. दोन्हीही रिएक्टंट जसे की NaCl या रिएक्शनमध्ये रिएक्टंट कोण आहेत, तर सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट. प्रोडक्ट कोण आहे, सिल्वर क्लोराईड अँड सोडियम नायट्रेट. मग हे जे रिएक्टंट आहेत हे दोघंही आपापली जागा बदलतात किंवा एक्सचेंज करतात. तिसरा क्वेश्चन आहे, राईट द नेम्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. आत्ताच बघितलं आपण, रिएक्टंट्स सिल्वर नायट्रेट अँड सोडियम क्लोराईड, प्रोडक्ट सिल्वर क्लोराईड अँड सोडियम नायट्रेट. धन्यवाद.